नमस्कार मंडळी, आज आपण नवीन दगडी वरवंटा पाटा वापरण्यात कसा आणायचा ते पाहणार आहोत। villageDecor.in या वेबसाईट वरून मी हा पाटा मागवलाय आणि तुम्ही बघू शकता याची पॅकिंग तर खूप भारी आहे। पॅकिंग छान असल्यामुळे घरी येऊपर्यंत त्या पाट्याला काहीच नव्हतं झालं, एकदम व्यवस्थित पाटा घरी आलेला आहे। सगळ्यात आधी या पाट्यावरती आता तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे। नवीन पाट्यावर तांदूळ वाटले ना ती दगडाची खर असते ना ती निघून जाते। थोडंसं पाणी घालून पूर्ण पेस्ट होऊपर्यंत तांदूळ वाटले ना ती तांदळाची पेस्ट आपल्याला पूर्ण पाट्याला लावून घ्यायची। पाटा धुवून काढायचा आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं खोबरं पण वाटायचं। खोबऱ्याने काय होतं, आपला पाटा एकदम गुळगुळीत होतो। पाट्यावरचं खोबरं काढून घेतलं, पाटा धुवून घेतला, पण ते खोबरं खायचं नाही बरं का, ते कचकच लागन। त्यामुळे पाटा धुवून घेतल्यावर कोरडा करायचा आणि थोड्याशा तेलामध्ये आपण हळद मिक्स करायची आणि पाट्याला लावून ठेवायची रात्रभर। दुसऱ्या दिवशी सकाळचं गरम पाण्याने तो पाटा धुवून घ्यायचा, पुसून घ्यायचा। आपला पाटा वाटून वाटण्यासाठी तयार झाला। पाट्याबरोबर एक ब्लॅक कलरचं शीट आलेलं आहे, ते पाट्याला खाली चिटकून द्यायचं म्हणजे किचन खराब होणार नाही। तुम्हाला पण हा पाटा पाहिजे असेल तर व्हिडिओ चालू असताना कोपऱ्यामध्ये जे पाट्याचं चित्र दिसते ना त्यावर क्लिक केलं ना पाट्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल। आजच्या पुरतं इतकंच, चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।